आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. द सिक्रेट जादू हे पुस्तक आणि आजचा दिवस आहे 21वा. आत्मा नमस्ते सर्वांना. 21वा दिवस आहे आजचा आणि आज आपल्याला सांगणार आहेत लेखिका भव्य दिव्य परिणाम. शब्दांमध्येच केवढी जादू आहे. भव्य दिव्य शब्दच केवढा आहे. भव्य म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये एखादी गोष्ट व्हायची तर ती कशी भव्य प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय परिणाम असतात भव्य दिव्य बघूया. तर आजच्या सेशन मध्ये आपल्याला नेमकं काय दिलेलं आहे आणि कालची हृदयस्थ जादू या सेशनचा फीडबॅक आपण अनेकांनी खूप छान प्रकारे दिला आहे. अनेक मेसेज आणि जे काही तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असाच आपण हृदयाचा आवाज ऐकूया आणि आज बघूया तर भव्य दिव्य परिणाम कसे बघायचे, कसे अनुभवायचे ते सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने. बघा, जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानता आपण सगळेजण, ठीक आहे. पण लेखिका सांगतात मी संगीत जलाशयाच्या आणि सांगीतिकेच्या आधी देखील ईश्वराचे आभार मानतो. नाटकाच्या आणि मूकनाट्याच्या आधी हे पुस्तक उघडण्यापूर्वी, रेखाचित्र काढण्यापूर्वी, चित्र काढण्यापूर्वी, पोहण्यापूर्वी, खेळ खेळण्यापूर्वी, नृत्य करण्यापूर्वी, लेखणी शाहीमध्ये बुडवण्यापूर्वी ईश्वराचे आभार मानतो. याच असं म्हटलं आहे जी.के. चेस्टरन यांनी. बघा, म्हणजेच काय तर मी प्रत्येक गोष्टीमध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेचे कायमस्वरूपी आभार मानतो किंवा जी कुठली एनर्जी आपण मानतोय, जे कुठला शब्द आहे, मी आभार मानतो. प्रत्येक गोष्टीचे मी आभार मानतो. मला घराच्या बाहेर निघायच्या अगोदर मी आभार मानतो. मी घरामध्ये यायच्या अगोदर आभार मानतो. मी ऑफिसमध्ये बसायच्या अगोदर आभार मानतो आणि मी प्रवासाला निघायच्या अगोदर आभारी असते, प्रवास संपल्यानंतर आभारी असते. असे अनेक अनेक गोष्टी की मी जे जे पाऊल उचलते त्या प्रत्येक वेळेस मी कुठेतरी कृतज्ञतेचा भाव ठेवते की मी हे करू शकत आहे. आता आपल्याला ही कृतज्ञतेची एनर्जी, ही कृतज्ञतेची जादू एका वेगळ्या लेवल पर्यंत न्यायची आहे. आपल्या स्वतःमध्ये आणखी जास्त आपल्याला कृतज्ञता बघायची आहे. जीही कृती असो, आपण जीही कृती करतो, ती कृती करायच्या अगोदर आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत. कुठलीही का असेना ती कृती. जसं की आपल्याला जर ज्या कामाला आपण जात आहे, जी कृती आपण करत आहे, जे काम आपण करत आहे, त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हवं आहे. आपल्याला ते काम खूप चांगल्या प्रकारे व्हावं असं वाटत आहे, तर त्या प्रत्येक कामाच्या अगोदर आपल्याला कृतज्ञतेच्या जादूचा वापर करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःच विचार करत असता अनेक वेळा हे चांगलं व्हावं असं मला वाटतं. समजा आता आपण महिला मंडळ, आपल्याला स्वयंपाक करायचा असतो. बरोबर? आणि स्वयंपाक करायच्या अगोदर मनाला असं वाटते, की आजचा स्वयंपाक छान व्हावा. तर अगोदरच जर आजचा स्वयंपाक खूप छान झालेला आहे आणि याबद्दल आभारी असलं तर? आजचा स्वयंपाक खूप छान झालेला आहे आणि याबद्दल जर आपण आज अगोदरच आभारी असू तर काय होईल? तर असं होईल, की त्या कृतज्ञतेच्या जादूचा भव्य दिव्य परिणाम आपल्यावर होईल आणि खरोखर आजचा स्वयंपाक खूप छान होईल. आता तुम्ही म्हणसाल, "मॅडम हे असं कसं होऊ शकते का न करता?" नक्कीच नाही होणार. केल्याशिवाय थोडी ना काही होत असते. स्वयंपाक तर करावाच लागणार आहे. पण आपण जो स्वयंपाक करणार आहोत, त्या स्वयंपाकामध्ये अ, तो चांगलाच होणार. हा विश्वास आपल्यामध्ये जागृत होतो. बरोबर? जो विचार आपण करतो, त्या गोष्टी कृतीमध्ये घडत असतात. त्या एनर्जीने आपण काम करूया. आपण या एनर्जीने स्वयंपाक करूया, की स्वयंपाक छान होणार आहे. स्वयंपाक बिघडणार का या गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. हो, आज आपण दुपारी जे सेशन घेतलं सेम योगायोग आहे तो. तर आपला फोकस कुठे जातो? हे काम चांगलं होणार.
आपण खेळायला गेलो, खेळायला गेल्यानंतर अरे माझा खेळ व्यवस्थित होईल की नाही, होईल की नाही, असा विचार न करता आज माझा खेळ खूप छान झालेला आहे, त्याकरिता मी खूप आभारी आहे. म्हणजे काय फोकस कुठे झाला? तर खेळावर. चांगला खेळ होणे यावर फोकस झाला, असा याचा अर्थ होतो. तुम्हाला जे हवं आहे त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ही शास्त्रशुद्ध पद्धत. प्रवासाला निघत आहे. अनेक लोकांचं असते प्रवासाला निघायच्या अगोदर काय होईल? बरोबर होईल की नाही? असं होईल का? तसं होईल का? आणि घरामधून सुद्धा अनेक वेळा "बरोबर जाजो बरं, असा कर बरं, तसं कर बरं." अनेक गोष्टी असतात. बरोबर? पण जर काय माझा प्रवास खूप छान झालेला आहे, मी सुखरूप घरी आलेलो आहे. ह्यामध्ये जर आपण प्रवासाला निघालो, तर आपला माइंडसेट योग्य राहील. आपला माइंडसेट योग्य राहील, आपलं लक्ष चुकीच्या विचारांकडे विचलित होणार नाही आणि आपण जर स्वतः ड्रायव्हिंग करत असू, तर तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशनने सहजतेने त्या सगळ्या गोष्टी होतील. नाहीतर मनामध्ये चिंता राहील. बरोबर आणि चिंता काय करते? चिंता गोष्टी व्हायच्या त्या होते. म्हणजे चिंता आपल्याला नकारात्मक गोष्टींकडे नेते. बरोबर? मग चुकीचे विचार येत राहतात. परवाच्या दिवशी सेशनमध्ये तिने सांगितलं, की समजा एका ठिकाणी ब्रेक मारायचा काम पडला, तर मला काय वाटते माहिती का? मला असं वाटते, की पुढची जे काही झालं असतं त्याची मला ठोस लागली असती, मी पडले असते, मला लागलं असतं, मी त्याला 2 मारल्या असत्या, असं सगळं मला पुढे माझा प्रवास करताना सुरू राहते. अरे हो, ब्रेक मारले आहेत ना आपण. तर आता इथून पुढे मला शांततेत गाडी चालवायची आहे आणि माझा प्रवास सुरक्षित झालेला आहे. या गोष्टीकडे लक्ष जर केंद्रित केलं, तर हे जे रिकामी डोक्यामध्ये सुरू असलेली खावखाव आहे, ती थांबते, योग्य जागेकडे लक्ष केंद्रित राहते आणि पुढे येणारे सगळे प्रश्न आपले मिटतात. सोबतच आपला ऑरा क्लीन राहतो, आपण छान राहतो. आपल्या हृदयावर, आपल्या मनावर कोणत्याच गोष्टीचा ताण राहत नाही. हा यामागचा प्रत्येक गोष्टीमागचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. मानसशास्त्र, सायन्स सगळं काम करतं अध्यात्मासोबत. कृतज्ञतेची जादू ही अशीच आहे. कोणतीही गोष्ट ठीक होईल. बरोबर? आपण स्वतःशीच विचार करत असतो अनेक वेळा एखादी गोष्ट चांगली व्हावी असं वाटतं. हो, ठीक. ठीक होईल अशी आशा करूया आणि माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे. या विचारामधून आपण प्रसंगाचे चांगले परिणाम घडावे अशी आशा करतो. माझं नशीब चांगलं असू दे बाबा. बरोबर? बऱ्याच वेळा म्हणतो, "इथे माझं नशीब चांगलं असू दे, माझं नशीब खुलू दे, मला मदत कर." अशा अनेक साऱ्या गोष्टी आपण बोलत असतो. बरोबर? होत असतं ना. काही योगायोग किंवा नशिबानं घडत नाही. लक्षात घ्या. या विश्वाचे नियम गणिती पद्धतीनं शक्य तितक्या कौशल्यानं नियंत्रित केले जातात. ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहता. नशिबानं काहीच होत नाही. असं म्हणायचं आहे. विमान चालवत असताना वैमानिक कधी भौतिकशास्त्राच्या नियमांनी नीट काम करावं अशी आशा व्यक्त करत नाही. कारण भौतिकशास्त्राचे नियम कधीच चुकत नाहीत. हे त्याला माहिती आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार मी आकाशात न तरंगता जमिनीवरच राहू दे, अशी आशा व्यक्त करून करत नाही. कधीच नाही करत. आपल्याला माहिती आहे, की गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कधीच अयशस्वी होणार नाही आणि जमिनीवरचे लोकं अचानक कधीच उडायला लागणार नाहीत. बरोबर? तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य, चांगले, अधिक चांगले परिणाम हवे असतील, तर तर या परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यावं लागेल. तुम्हाला भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचं असेल, तर तसा विचार आणि भावनांचा तुम्हाला वापर करावा लागेल. थॉट आणि इमोशन्स आणि मग ॲक्शन. बरोबर? म्हणजेच काय तर मॅनिफेस्टेशन. बरोबर. जर आपला विचार आणि भावनांचा आपल्याला वापर करावा लागेल आणि या भव्य परिणामांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हा सोपा मार्ग असू शकतो. बघा कसं, ही जादूच्या भव्य परिणामांची कृती म्हणजे काय? तर ही गोष्ट चांगल्या प्रकारे जी गोष्ट आपल्याला चांगल्या प्रकारे घडून यावी असं वाटत आहे, ती घडण्याच्या अगोदर त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. मग ती कामासंदर्भातची बैठक असेल, एखाद्या नोकरीसाठीची मुलाखत असेल, परीक्षा असेल, बोलणं असेल, मित्राला गाठायचं असेल, सासूबाईंना भेटायला जायचं असेल,
असे काही प्रसंग दिले आहेत, ज्याचे परिणाम चांगले व्हावेत असं वाटत असल्याने ते घडण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. या जादूच्या परिणामाच्या कृतीचा उपयोग आपण अनेक ठिकाणी करू शकतो. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये साध्या-साध्या गोष्टीही चांगल्या प्रकारे घडून याव्यात, यासाठी आपण या जादूच्या कृतीचा उपयोग करू शकतो. तुमच्या पाळीव प्राण्याला त्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जाणे, तुमची वैद्यकीय किंवा दातांची तपासणी करणे, अशी काही उदाहरणं दिलेली आहेत. काहीही करा तुम्ही. आपण सकाळी उठत असू, आपण सकाळी उठून ऑफिसला जात असू, टॅक्सी पकडत असू, काही का असोना ते सगळं काम माझं बरोबर होणार आहे. हा विचार आपल्याला क्रिएट करायचा आहे. जे काही तुम्ही करत आहात. तर आपल्याला त्या गोष्टीचा भव्य परिणाम मिळेल. आणि अजून चांगल्या प्रकारे व्हावं असं जर वाटत असेल तर, आता परवाला ताई बैठकीला गेल्यात. बरोबर? बैठकीला जायच्या अगोदर काय केलं, तर आजचं माझं जे काही टार्गेट आहे ते कंप्लीट होणार आहे. हा थॉट क्रिएट केला आणि त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यात. काय झालं? दुपारीच त्यांनी शेअरिंग केलं. माझी कालची जी मीटिंग होती ती खूप छान झाली. तुम्हाला भाषण द्यायचंय. अगोदरच करा ना कल्पना. खूप खूप धन्यवाद. माझं भाषण खूप छान झालं आहे. म्हणजे काय? जेव्हा आपण भाषण द्यायला जातो, तेव्हा जो पोटामध्ये गोळा येतो, बरोबर आहे? कोणाला गुदगुल्या होतात. हां, माझ्या क्लासमध्ये असं सगळेजण काही-काही, कोणी-कोणी जे शेअरिंग करते ते तुम्हाला सांगते. किंवा जो ताण येतो ना, त्यामुळे खूप काहीतरी गडबडल्यासारखं होतं. जे काही होतं ते कसंच होणार नाही. का? तर आपण अगोदर कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यासाठी आपला माइंडसेट तयार केलेला आहे. मग आपल्याला त्याचं टेन्शन येण्याची गरज आहे का? ते टेन्शन येतं म्हणून आपलं सोलार बिघडतं. आपलं सोलार बिघडतं म्हणून ते गुळू जे काय व्हायचं ते होत असतं. बरोबर? मग आपण अगोदरच त्याला स्थिर केलेलं असते. गडबड जी व्हायची आहे ना ती होणार नाही. आपलं हार्ट चक्र आपण बॅलन्स केलेलं असते कारण कृतज्ञता व्यक्त केलेली असते अगोदर. म्हणजे जी धडधड वाढणार आहे, ती वाढणार नाही. आपण जो परफॉर्मन्स देणार आहे, तो सहजतेने देणार आहे. हा विश्वास स्वतःमध्ये येतो. तो विचारांमध्ये येतो आणि म्हणून कोणतंही काम करायच्या अगोदर जर त्यात ते छान झालं आहे, असा जर आपण विचार केला, तर त्याचे आपल्याला भव्य-दिव्य परिणाम मिळतात. कुठल्याही गोष्टीचे भव्य-दिव्य परिणाम आपल्याला हवे असतील, तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला त्या गोष्टीसाठी अधिकाधिक कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. कृतज्ञतेचा भाव आपल्याला प्रत्येक त्या 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 काय म्हणू शकतो आपण? त्या प्रसंगानुसार आपल्याला तो कृतज्ञतेचा भाव वाढवावा लागेल. ती कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर काय परिणाम झाला, हे पण आपल्याला बघणं तेवढंच महत्त्वाचं असते. कारण बघा, इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे किंवा काही दुरुस्ती करणारे कामगार यांनी घरातली कामं नीट करणं किती महत्त्वाचं असतं, हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. कुटुंबानं बाहेर एकत्र जाणं, सगळ्यांनी संवाद साधणं किंवा जोडीदारासोबत मोकळेपणानं बोलणं, या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती उपयोगी ठरते. अनेक जणांचं असं असतं, की मला माझे शब्द आहे ना, व्यवस्थितपणे मांडताच येत नाही. मला काय म्हणायचं आहे ना, यांना समजतच नाही. मला काय म्हणायचं ना मॅडम, तिला कळतच नाही. बरोबर? याचं कारण काय, तर आपण व्यवस्थितपणे त्या गोष्टी मांडत नाही. जर आज आमचं बॉन्डिंग छान आहे, आम्ही एकमेकांना जे म्हणायचं आहे ते सहजपणे समजून घेत आहे, यासाठी अगोदरच कृतज्ञता व्यक्त केली आणि नंतर जर बोलायला गेलो तर हो, त्याचा परिणाम भव्य-दिव्य मिळेल. जसं वाढदिवसाची भेटवस्तू, एखादी अंगठी, विवाहाचा पोशाख, साडी यासारखी खरेदी करण्यापूर्वी जर कृतज्ञता व्यक्त केली, तर तिचा परिणाम तुमच्या मनासारखी खरेदी होण्यामध्ये घडून येतो. नवीन सेल फोन, मोबाईल, नवीन गालीच्या पडदे घेण्यासाठी किंवा नूतनीकरण करणाऱ्या कंपनीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली, तर त्याचे इच्छित परिणाम दिसून येतात. आपण जेवायला गेलो कुठं, तर उपहारगृहामध्ये चांगली जागा मिळण्यासाठी त्याचप्रमाणे जर आता माझा विचार केला, तर मी असा विचार केला, की दररोज हे जादूचे जे सेशन आपण घेत आहे, यासाठी आपल्या सगळ्यांचे खूप छान-छान फीडबॅक येण्यासाठी जर मी अगोदरच कृतज्ञता व्यक्त केली तर? तर ते परिणाम भव्य-दिव्यच येणार. बरोबर?
कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर आपला विश्वास असेल तर आपल्याला जो प्रसंग मनासारखा चांगल्या प्रकारे व्हावा असं वाटते त्यावर आपण एक जादूचे धुलीकण हे सेशन केलं होतं आठवते? आठवते ना? हां. तर ते सहजपणे पसरायचे. जर आपल्याला आणखी त्याचा भव्य परिणाम हवा आहे, तर आपण असं करू शकतो, की जो प्रसंग मला छान हवा आहे. सपोज आता आपण असा विचार करूया, पुढे संक्रांत आहे. हं. अं, हं. आजची 7 तारीख आहे ना, संक्रांतीला खरेदी करावीच लागणार आहे. विना संक्रांत म्हणजे विना नवीन साडीची संक्रांत आहे ना आणि ती संक्रांतीची साडी महिला मंडळांना तिकडनं मिळणार. बरोबर? तर आपण एक कल्पना करूया, की माझी संक्रांतीची खरेदी खूप छान झालेली आहे आणि असं कुठेतरी बोटाने म्हणा किंवा कसेतरी त्यावर जादूची काय म्हणू धुलीकणांचा शिरकाव करूया. म्हणजे काय तर आणखी त्याला छान एनर्जी देऊया आणि बघूया कशी आपली खरेदी होते तर. जे काही आता मी साडीचं सांगितलं, ज्याला ज्याची गरज नाहीये तो ते घेऊ नका. खरोखर आम्ही हे पण सांगतो, की प्रमाणापेक्षा जास्त कपडे, प्रमाणापेक्षा जास्त कुठलीच गोष्ट घ्यायची नाही. जर आपल्याकडे स्टॉक असेल, तर खूप घेण्याची गरज पण नाहीये. मी उदाहरणासाठी तुम्हाला सांगितलं. तर शेवटी साडी म्हटल्यानंतर प्रत्येकाचा चेहरा असा छान खुलला. हे तेवढंच महत्वाचं. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली संक्रांतीला साडी घ्यायची. हो ना? तर हरकत नाही. आपण त्यासाठी तो प्रयोग करून बघूया. बरोबर. मला हवी ती वस्तू मला मिळालेली आहे. कधी दिवसभरामध्ये तुमच्या बाबतीमध्ये जेव्हा अनपेक्षित घटना घडते, तेव्हाही तुम्ही जादूच्या भव्य परिणामांची कृती करू शकता. बऱ्याचदा अनपेक्षित काही घडलं, की लगेचच निष्कर्ष काढण्याची आपण घाई करतो आणि काहीतरी चुकीचं घडलंय असं समजतो. उदाहरणार्थ तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलात आणि गेल्या-गेल्या तुम्हाला सांगितलं, की तुमच्या साहेबांनी लगेच तुम्हाला भेटायला बोलावलेलं आहे. मोठं टेन्शन येतं आणि अशा वेळी तुम्ही जर लगेच निष्कर्ष काढून मोकळे झालात, की साहेबांनी तुमचं काहीतरी चुकलंय म्हणून तुम्हाला बोलावलं, तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या मनात जे विचार आणि भावना येतात, तशाच विचार आणि भावना तुमच्याकडे आकर्षित होतात. सांगा बरं मग काय होईल? डोळे बंद करून तुमच्या मनात जर विचार आला, की माझं काहीतरी चुकलं असेल आणि मला मस्त झापायसाठी आता साहेबांनी बोलावलंय, तर तेच होणार. पण जर तुमच्या मनामध्ये विचार आला, असा विचार आल्यानंतर आहे ना कट करायचा आणि असं म्हणायचं, मला काहीतरी मस्त माझ्या कामासाठी मला बक्षीस मिळणार, अप्रिशिएट करणार आहेत, मला प्रमोशन देणार आहेत किंवा पगारवाढ होणार आहे. जे काही तुम्हाला विचार करायचा, चांगला विचार करूया ना. मग लगेच काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही अडचणीत येणार असा विचार करण्यापेक्षा जादूने चांगलं काही भव्य-दिव्य परिणाम घडून येण्याची एक संधी असं समजून जर कृतज्ञता व्यक्त केली तर अजून चांगलं होईल. कामावर जाण्यासाठी निघालेल्या असताना तुमची बस, रेल्वे, विमान किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला उशीर झाला, तर हे काही चांगलं झालं नाही असा विचार करण्यापेक्षा यामुळे चांगला काही भव्य परिणाम घडून येईल असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. त्यामुळं जादू लगेच काम करायला लागेल आणि तुम्हाला चांगला भव्य परिणाम दिसून येईल. तुम्ही जर आई-वडील असाल आणि तुम्ही जर आई-वडील असाल आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला तुमच्या मुलासंदर्भात शाळेमध्ये भेटायला बोलावलं, तर काहीतरी समस्या उद्भवली म्हणून बोलावलं असेल, असा विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कारणासाठी बोलावलं असेल, असं समजून आधीच कृतज्ञता व्यक्त करा. मुलांच्या बाबतीत तर विशेष होते. शाळेमधून जर का एखादा फोन आला, तर केला वाटतं काहीतरी घोऱ्याने, असंच वाटते. बरोबर ना? पण असा विचार न करता असा विचार करूया आपण, की नक्कीच काहीतरी चांगलं केलं असेल आपल्या मुलाने. यासाठीही आपल्याला बोलावलं जाऊ शकतं. बरोबर? आपण तिथे एक कृतज्ञता, एक चांगला विचार क्रिएट करूया. सोपी-सोपी गोष्टी आहेत. सोपी-सोपी गोष्टीमधून आपल्याला आपलं आयुष्य सकारात्मकतेकडे वळवायचं आहे. जे विचार आपले असतात, त्या विचारांवर ताबा घेऊन आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. चांगल्या गोष्टीकडे ते विचार आपल्याला सरकवायचे आहेत. कधी अनपेक्षित फोन आला, ईमेल आला, तर लगेच आपल्याला विचार येते, काय बरं चुकलं असेल?
असा विचार मनात चमकून जाण्याऐवजी चांगल्या परिणामांसाठी लगेच कृतज्ञता व्यक्त करा. असं होते की नाही खरं सांगा? जेव्हा आपल्याला एखादा आहे ना फोन येतो. फोन आला की काय होते? तुम्हाला जर काय रात्री 11 वाजता एखादा फोन आला. मुंबई, पुण्याच्या लोकांना थोडंसं 11 म्हणजे फार नाहीये. पण किंवा सकाळी उठता बरोबरच 5 वाजता जर एखादा फोन आला तर. मनामध्ये चुकीचा विचार येतो ना, कुठेतरी काही घडलं तर नशील ना? आणि विशेष जर नातेवाईकाचा असला की विचारूच नका. पहिले आपण विचारतो काय झालं? हा विचार करूया, की एखाद्याकडे बाळ आलं असेल, एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी चांगली मीटिंग असेल, त्यासाठी फोन आला असेल, हा विचार पटकन येत नाही. तर तो करायला शिकूया. बरोबर? म्हणजे काय? तर आपल्याला चांगली एखादी गुड न्यूज माझ्यापर्यंत आली असेल, हा विचार करूया ना. तो विचार जो लवकर येत नाही. हं? असंच होत असतं. असंच होत असतं. बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा चांगला भव्य परिणाम घडलेला, आलेला तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळेल. आणि कधी-कधी या अनपेक्षित प्रसंगानं तुम्हाला कसा फायदा झाला, हे तुमच्या लक्षात येणार नाही. पण अशी काहीतरी चांगली घटना घडावी म्हणून जेव्हा तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या गणिती सिद्धांताचा वापर करता. त्यामुळे कुठेतरी हमखास चांगला परिणाम घडून येतोच. कधी-कधी तुम्ही स्वतःशीच काहीतरी विचार करता, की हा सगळा नशिबाचा खेळ आहे. आपल्या हातात काहीच नाही किंवा कधी-कधी हे सगळं चांगलं घडावं अशी आशा तुम्ही व्यक्त करता. पण लक्षात ठेवा, आकर्षणाच्या सिद्धांता आकर्षणाच्या सिद्धांतासाठी दैवयोग, नशीब असं काही नसतं. तुम्ही जसा विचार करता किंवा तुमच्या जशा भावना आहेत तसं तुम्हाला मिळतं. तुम्ही वाईट परिणामांकडे आकर्षित होऊ नये याची काळजी कृतज्ञता घेते आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबाबत चांगले भव्य परिणाम घडवून आणते. तुम्ही जेव्हा चांगले परिणाम घडवून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही वैश्विक नियमाचं पालन करता आणि आशा आणि शक्यता यांच्याऐवजी श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवता. कृतज्ञता ही तुमची जीवन पद्धती बनते. जेव्हा कृतज्ञतेच्या जादूनं चांगले भव्य परिणाम घडून येतील, हे तुम्हाला माहिती असल्यानं तुम्ही आपोआपच प्रत्येक गोष्ट कृतज्ञतेने करता. भव्य, भव्य, चांगल्या गोष्टींची कृती आपण नेहमी करायला हवी आणि ती आपण करायला लागूया. जो आपल्या रोजच्या जगण्याचा परिपाठ असेल, त्यामुळे आणखी चांगल्या भव्य गोष्टी आपल्या आयुष्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला नको असलेल्या प्रसंगाचं प्रमाण कमी-कमी व्हायला लागेल. तुम्ही नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी जाण्याची शक्यता कमी होईल आणि दिवसभरात जरी काही घडलं, तरी त्याचा परिणाम चांगलाच होईल, याची निसंशय खात्री तुम्हाला वाटू लागेल. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावेत, असं ज्यांच्या बाबत वाटते, अशा 3 प्रसंगाची निवड करा. नोकरीसाठी, मुलाखतसाठी, कर्जासाठी अर्ज, परीक्षा, डॉक्टरकडे जाणे यासारख्या साध्या तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 गोष्टीची निवड करू शकता. कधी-कधी रोजच्या गोष्टी करायचा आपल्याला कंटाळा येतो. त्या नीरस वाटतात, पण त्या कराव्या लागतातच. उदाहरणार्थ कधी-कधी कामावर जायचा खूप कंटाळा येतो. कधी-कधी कपड्यांना प्रेस करण्याचा येतो. कधी-कधी बँकेत पोस्टामध्ये जाण्याचा येतो. कधी मुलांना घ्यायला जाण्याचा येतो. कधी बिलं चुकती करण्याचा कंटाळा येतो. सुरुवातीला अशा कंटाळा येणाऱ्या 3 गोष्टींची निवड करा, जे आपल्याला आवडत नाहीत करायला. नाही स्वयंपाक 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 पण आवडीने करावा. ओके. जर का स्वयंपाक करायला आवडत नसेल, तर ते सुद्धा घ्या. बरोबर आहे. तो पण रोज-रोज करताना कंटाळा येत असेल, तर स्वयंपाक करणे हे पण घेऊ शकता. बरोबर. तर बघा, ह्या 3 गोष्टीची निवड करायची आहे आणि जेव्हा जादू घडून येते, तेव्हा याच कंटाळवाण्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात. आणि कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊन परिणाम हे चांगले झाले आहेत, याबाबत आपली खात्री पटते.
समजलं? ज्यांच्या बाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं, अशा 3 प्रसंगाची निवड करून त्याची लेखी यादी तयार करा. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरून प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला आहे अशी कल्पना करून लिहा. उदाहरणार्थ, अमुक-अमुक रिकामी जागा, या गोष्टीबाबत चांगला भव्य परिणाम घडून आल्याबद्दल मी आभारी आहे. या जादूच्या कृतीची दुसरी पायरी म्हणजे आज उद्भवलेल्या 3 अनपेक्षित गोष्टींची निवड करा आणि या गोष्टींचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. तुम्ही ही जादूची कृती तुम्हाला आलेले 3 फोन घेण्यापूर्वी, 3 ईमेल उघडण्यापूर्वी किंवा टपालाने आलेली 3 पत्रे उघडण्यापूर्वी किंवा अनपेक्षित काम करावे लागण्यापूर्वी, दिवसभरामध्ये अचानक उद्भवलेली एखादी गोष्ट करण्यापूर्वी करू शकता. या कृतीसाठी तुम्हाला अनपेक्षित गोष्टींची निवड करता याचे परिणाम अवलंबून नाहीत, तर अगदी लहान अपेक्षित गोष्टीबाबतही तुम्ही भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करता यावर ते अवलंबून आहे. प्रत्येक वेळी अनपेक्षित प्रसंग उद्भवला की शक्य असेल तर थोडा वेळ डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनामध्ये या भव्य दिव्य परिणामाबद्दल आभारी आहे असं म्हणा. बघा, एक लक्षात ठेवा, जादूची कृती अति कधीच होत नाही. तुम्ही जितकी जास्त वेळा जादूची कृती कराल, तितके जास्त वेळा त्याचे भव्य दिव्य परिणाम तुम्हाला ओघानेच घडून येतील. आज तुम्हाला ही कृती केल्यानंतर त्याची कल्पना येईल, भविष्यात यापुढेही जेव्हा कधी आयुष्यातील एखाद्या प्रसंगामध्ये चांगला परिणाम घडून यावा असं वाटत असेल, आपलं नशीब यावेळी चांगलं असावं असं वाटत असेल, तर लगेच तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि नक्कीच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचे परिणाम भव्य दिव्य आणि चांगलेच येतील. तर बघूया आपण आता कृती काय आहे. भव्य दिव्य परिणाम याचा अर्थ काय? मला जे हवं आहे त्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे ती गोष्ट झाली आहे. भव्य दिव्य परिणाम कृती आहे नेमकी रोज आपण जे करतो ते. आज आपले होतील 210 वरदान. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वाचनाच्या वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल तुम्ही खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे जादूचे शब्द लिहा. उच्चारा. आणि तुम्हाला ज्या गोष्टींचं किंवा प्रसंगाचं चांगले भव्य परिणाम घडून यावेत असं वाटतं, त्या महत्वाच्या 3 गोष्टींची आज निवड करा. आणि आणि तुम्ही निवडलेल्या त्या 3 गोष्टींची यादी करा. या प्रत्येक या यादीमधील ती गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहित आहात अशी कल्पना करा. मला आज भाषण करायचं आहे. माझा आज परफॉर्मन्स चांगला झाला आहे. इव्हन तुम्हाला एक सांगू, आता गॅदरिंग सुरू आहे. बरोबर आहे. प्रत्येक शाळांमध्ये गॅदरिंग आहे. तर आपण हा विचार करू शकतो, मी जे काही सोलोमध्ये असेल, तुम्ही ड्युएटमध्ये असाल, तुम्ही जे काही करत असाल, बरोबर आहे. वन ॲक्ट प्ले असेल, जे काय असेल ते. तो माझा जो काही परफॉर्मन्स आहे, तो खूप छान झालेला आहे. सगळेजण छान टाळ्या वाजवत आहेत, अशी कल्पना करा आणि माझा आजचा परफॉर्मन्स खूप छान झालेला आहे. याचा मला भव्य दिव्य परिणाम मिळालेला आहे. याकरिता आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. बस. आणि दिवसभरामध्ये अनपेक्षित एखादा प्रसंग येतो. अरे गड्या, आता गाडी जाते वाटते. अरे गड्या, अमुक होते वाटते. असं कधी-कधी होते ना, माझं काही चुकेल वाटते. जे काय असेल ते. अरे, नळ गेले वाटते. माझा नेहमीचा प्रॉब्लेम. हो ना. तर नाही, माझं पाणी आज पूर्ण होणार असं. हं. तर हे असं आपण अगोदर जर का मला ती गोष्ट भव्य दिव्य मला त्या गोष्टीचा भव्य परिणाम मिळालेला आहे, असा विचार करा आणि त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करा. बघा, आणि सेम रात्री झोपताना आपला जादूचा दगड, या दगडाला आपण आज दिवसभरामध्ये झालेल्या गोष्टींपैकी सगळ्यात चांगली गोष्ट सांगूया. काय झालं आहे आज माझ्यासोबत छान, आणि या कृतज्ञतेच्या भावामध्ये आपण झोपायला जाऊया. साहजिकच उद्याची सकाळ सुद्धा आपली कृतज्ञतेच्याच जादूने होणार. अंथरुणावरच आता आपल्याला आभारी आहे हे म्हणायला कोणी सांगतच नाही आणि तेवढी गरजही पडत नाही. आपोआप त्या गोष्टी होत आहेत. बरोबर ना? अगदी न सांगता सगळ्या गोष्टी होत आहेत.
चला तर अशी ही आजची जादूची कृती. कोणाचा काही प्रश्न आहे का? त्या अगोदर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मनमस्ते.